ना दीदी काम नाही आहे, दीदी काम नाही म्हटलं काम नाही मग काय करते, इतना काम नाही आहे ना दीदी. हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू दी माय अनादर ब्लॉग. तर आत्ता माझी आंघोळ झालेली. आज काय पाणी बिनी काहीच नाही आलं. मम्मी काय करते आज? मम्मी आज करते वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकर. आज पोळ्या कॅन्सल आहे, पोळ्या नाही करणार आहे आज वांग्याचं भरीत त्याच्यासोबत ज्वारीची भाकर एकदम मस्त लागते. आणि बाजरीची भाकर जास्त खात नाही, फक्त ज्वारीची भाकरच खातो. पहिले खायचो पण आता नाही खात. तर मग आजच्या ब्लॉगमध्ये काय होणार आहे मलाच नाही माहीत. पपया कुठे आहे का? काल आम्ही पपया तोडलेला आहे. आज जर त्या पिकल्या असेल तर त्या आम्ही पपया खाणार. आणि मी खूप दिवसापूर्वी ना एक पार्सल ऑर्डर केलं होतं, ते पार्सल आलेलं आहे. आणि पहिल्यांदा घेतलं ना मी असं शर्ट. आणि पार्सलमध्ये ना मी शर्ट ऑर्डर केलं होतं आणि टी शर्ट म्हणजे असातला शर्ट ऑर्डर केलं होतं. एकदम सुती शर्ट आहे आणि प्लेन शर्ट आहे, तो ऑर्डर केला होता. आणि पहिल्यांदा मी टी शर्ट ऑर्डर केलेला आहे, नाहीतर मम्मीने तेच आणायचे गावातून इकडून तिकडून. असे हे नाही का, असे गोल गोल 3 सेट राहायचे, ते आणायचे मम्मी. ते पहिल्यांदा मी गोल ते नाही का पॅकेट राहतं, ते गोल गळ्याचे टी शर्ट आणायचे मम्मीने ते. आणि मी फर्स्ट टाईम आहे ना एक शर्ट ऑर्डर केलेला आहे, टी शर्ट. जास्त महाग नाही आहे पण मग भारी शर्ट आहे, तो टिकणारा शर्ट आहे, एकदम मस्त शर्ट आहे. तो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, मम्मीने ना भरीत हे करून ठेवलेलं आहे, असं दिसतं ना. आणि इकडं तयारी चालू आहे मम्मीची. आणि मम्मी इकडं मिरच्या कापती. हे बघा, यहाँ पे देख सकते हो गाइस, मम्मी मिरच्या कापू राहिलेली आहे. माझा चेहरा आता चांगला दिसायला लागला. गरमीचा पण माझा चेहरा आता भारी दिसतो. ज्याला त्याला जास्त चेहरा आवडतो. पाठवली ना त्याला, काल मी त्याला तूप पाठवली. तूपचा त्याला मी काल फोटो पाठवला गार्नियरचा. आणि मग तो म्हणे, मी त्याला हे पण म्हणलं घेतली का म्हणलं, तो म्हणे घेतली म्हणे. तो त्याला त्यांनी ना काल परवा ना संध्याकाळी मॅसेज केला, दादा मी शॉपला चाललो, तूपचा फोटो पाठव. पण मी पाठवला आणि मग मी सकाळी पाठवला, त्यामुळे मी काल घेतला, असं परवाना सांगितलं तुम्ही. चलो गाइस, आज हम जाने वाले हे ऑफिस में मी दररोज जातो. मग मी इकडं चहा देते अन्नाला, माझ्या बाबाला. माझ्या बाबाला हुशार आहे, कधी चुकल्या नाही करत. हा ना, एवढं हुशार आहे ना. हे दे ना. काय झालं इथे? एक फुटकुळी आले. शीन आहे, शीन आलेला आहे, शीन. मला नाही का पूर्ण नाकातून. तर मित्रांनो, काल आहे ना मी नूडल्स आणले होते, नूडल्स चियाओमिन नूडल्स. मम्मी तुला दिसत? अरे मी दिसू किंवा नाही दिसू, बोलत तर आहे ना. चाऊमिन नूडल्स आणले होते काल मी. आज पण ते थोडे उरलेले, आता ते पण फ्राय करणार आहे. मी तेच खाणार आहे. आणि कालचा भात उरलेला आहे पूर्ण, तर मम्मी तो फ्राय करणार आहे, पिवळा ना मम्मी. मग आम्ही ते खाणार आहे. आणि कालची शेवग्याची शेंगा आहे, त्या पण भारी राहत्या डोळ्यासाठी. त्या मग आम्ही दर हप्त्यातून आहे ना, हे फोन नुसता पडतो, दर हप्त्यातून आम्ही एकदा तरी मग त्या शेवग्याची शेंगा करणार. तर मी आता माझ्या बाबाला पहिले ना चहा देऊन येतो, गरमागरम चहा. अरे मम्मी, काय अन्नावर ना वगैरे पण कापून टाकता. मी ना हे कशाचं होतं ग? मसाल्याचा डब्बा आहे. नाही, मसाल्याचा डब्बा नाहीये मित्रांनो. हा डब्बा आहे ना सोनपापडीचा डब्बा आहे. मम्मीने मसाल्याला केलेला आहे. अरे टीलचा आहे, पण हे बरं आहे फायबरचं, पटकन. फक्त याच्यात ते याचं हे सोनपापडीचा डब्बा. आमच्या जे दुकानात सोनपापडी होती ती संपली होती, मग ते मम्मीने जुगाड करून मसाल्याला. पण व्हिडिओ असू द्या, मी 60 टाकत जाणार आहे. म्हणजे एक दिवसानी एक व्हिडिओ असे व्हिडिओ मी टाकत जाणार. पहिले मी शर्ट दाखवतो ना, एक मिनटं मित्रांनो. मी तुम्हाला आहे ना आता शर्ट दाखवतो, जो मी फ्लिपकार्ट नाही, जो मी मेशोवरनं ऑर्डर केलेला आहे ना, तो तुम्हाला आहे ना शर्ट एकदा दाखवून देतो. ठीक आहे, तो शर्ट कसा आहे काय. एक मिनटं, इथं बॅकग्राऊंड एकदम मस्त शर्ट आहे. मला तर इतका भारी आवडलेला आहे. आणि मी पहिल्यांदा आहे ना मेशोवर नाही ना शर्ट ऑर्डर केलेला आहे. नाहीतर कधी आता समजायचे
मी सगळ्यांकडे असं बघायचो का ते म्हणजे असं साड्या म्हणा काही पण म्हणा कपडे रिलेटेड ऑर्डर करायचे ना तर ते काही डिफेक्टिव्ह निघायचे, त्यामुळे मी कधीच ऑर्डर नाही करायचो. पण मी पहिल्यांदा आहे ना टी शर्ट ऑर्डर केलेला आहे. तर मग आता मी तो बघितला आल्या काल संध्याकाळी, तर मग एकदम मस्त वाटला तो मला आणि मी घालून पण पाहिला. तर मी आता तुम्हाला पण तो टी शर्ट पहिले दाखवतो मग घालून पाहतो. एक मिनिट. टांटाडा हे बघा मित्रांनो, हा आहे तो टी शर्ट आणि माझी साईज यम आहे म्हणजे मीडियम साईज आहे, जास्त लार्ज पण नाही जास्त स्मॉल पण नाही, त्यामुळे मी यम साईजचा टी शर्ट ऑर्डर केला. हा टी शर्ट किती रुपये दिले ते तू? हा टी शर्ट आहे मित्रांनो फक्त 162 रुपयाला आहे आणि एकदम सुती टी शर्ट आहे आणि एकदम भारी टी शर्ट आहे. आणि म्हणजे हा टी शर्ट असं लवकर खराब नाही होणार आहे, लवकर फाटणार नाही, एकदम मस्त टी शर्ट आहे. आणि इथं साईडला पण एकदम भारी येतो आणि घालायला पण एकदम मस्त. आता मी तुम्हाला हा टी शर्ट एकदा घालून दाखवतो. हे बघा किती मस्त टी शर्ट दिसतंय आणि एकदम भारी येतो. गोऱ्या अंगाला तर एकदम मस्त टी शर्ट दिसतंय. इधरचं जे ब्लॅक लाईन आहे ना इधरची एकदम क्वालिटी दिसतं आणि इथं डॉट 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 आहे, एकदम भारी टी शर्ट आहे. किती मस्त टी शर्ट आहे दिसतं बघ. आज नाही. हे बघा मित्रांनो हा टी शर्ट एकदम भारी टी शर्ट आहे. थोडासा इथं फक्त ढिल्ला होतो, इथं ढिल्ला वाटत नाही पण काय मी काय स्वयंपाक करते तुझ्यासाठी एन्जॉय नाही करत. व्हिडिओ बी बनवून राहिले. अरे तू ये इकडं माझा तर व्हिडिओ मध्ये ना व्हिडिओ पण राहिलं बोलतो. हे बघा आज घालून जाऊ का? आज नाही, मी आता हा टी शर्ट आहे ना सोमवारी घालून जाणार मित्रांनो. माझा व्हिडिओ सोमवारी येईल ना का? जरा डॉक्टरने विचार करावा लागतो मम्मी. बरोबर आहे तुझं पण म्हणणं. डॉक्टर मग मला इंस्टाग्रामला या शर्टवर अजून रील्स पण बनवायच्या. तर हे बघा मित्रांनो मम्मीनी ना इथं काय वांग्याचं भरीत केलेलं आहे आणि हा बघा हुशार नुसते खिडकीतून डोकत राहता. आम्ही व्हिडिओ बनवत राहतो नुसते खिडकीतून डोकत राहता. दुकानात आला का रे? तर चलो मी आता शर्ट बदलतो आणि ऑफिसची तयारी करतो. आता मला नूडल्स खायचे आहे पहिले. नूडल्स आणि भाजीचं आहे ना. ओके. तर हे बघा मित्रांनो मम्मी इथं नूडल्स फ्राय करते. याच्यामध्ये खूप क्वालिटी दिसते. मम्मी नूडल्स फ्राय करते आणि ही आहे माझी मम्मी जी की सतत काम करत राहते. तुम्ही बघत असाल माझ्या व्हिडिओमध्ये. चहा ठेवला आता पप्पांसाठी चहा. पप्पाला जायचं आहे लवकर कामाला. तो बघा आमचा काळ्या. आणि इथं आम्ही फोन ठेवतो रेंजसाठी. बघता आमचं जुगाड, जेणेकरून आमच्या घरात रेंज नसती त्यामुळे आम्ही बाहेर फोन ठेवतो. मग मी वायफाय घेतो. मग मी रील्स बनवतो. तुम्ही काय म्हणत असाल? काय इंस्टाग्राम यूट्यूब इंस्टाग्रामात हां का बरं नेट ऑन करते का? बरं मी बॉबी आलेली आहे. ह्या मॅडम येतात. ही शेंडी कोणाची आहे? दंगड 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 बाबडी बाबडी चल्ली. आता आमचे डबे पॅक होणार आहे मित्रांनो आणि आता भेटू आपण नाश्त्याच्या वेळेस. बाबी तुला खायचं हो? आम्ही नूडल्स खातोय. दर काय छान छान आहे. काय काय छान छान आहे. अरे वा वा वा. अरे तोंडात नाही जाते दादा. त्यांच्या तोंडात घालून असं करा असं का असा कर. छान छान आहे ना बाई. आई परत आलं. अरे खाता पण नाही येते. छान छान आहे का बाई? आवडला आता फिक्स आवडलंय. आता तिला याच्यात देतो मी. थांब बस एवढं खा बाई. आता आवडला ना? आता आवडला वा 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 आवडला. आता छान
करायचं आहे बाई का असं करून दाखव ना मोबाईल मध्ये. वाव. तेवढं खाय ना म्हणता ते खाऊन घे बाई तुला खाऊ ना. हे खाऊन घे खा थोडं खाऊन घे हां त्याच नाही काय खाऊ. आवडलं बरं का, चव लागली तिला. खायचे बाबे कसं आहे, कसं आहे, कसं आहे. अरे चमचा देऊ का बाई, नको चमचा देऊ खायला. नाही म्हणा. ए बाबडा चमचा देऊ बाई. नाही रे जा खाता तिकडं. येत नाही. कसं खायचं. बाय बाय बाबा चालले बाय. बाय बाय कर बाय बाय संध्याकाळी या म्हणा लवकर. बाय बाय बाबांना बाय बाय कर ना. काय रे बाई बाबाला बाय बाय कर. मित्रांनो आता उरलेलं हे मम्मी खाणार आहे. शेवगा शेंगा मी खाणार आहे. इकडं मम्मी डब्बा पॅक करते पप्पांना. पप्पांचं झालं. पप्पांचा झाला, आता माझा पॅक करते. ज्वारीची भाकर मस्तपैकी आणि वांग्याचं भरीत, थोडं लोणचं पण दे. आणि हे बघा हे मासे खात आहे, शेंबूड पडूच तर. मम्मी सगळं खाल्लं. बॉबीने पहिल्यांदा नूडल्स खाल्लेले का बॉबी. हे बघा हिचे चाळे. बॉबी इकडे पाय, इकडे पाय. हे बाबा पडली, पडली तू, पडली. तुला खायचा भाता, खायचा भाता. बाबडा भाता खायचा का बाई. हे बघा भात आणि शेवग्याच्या शेंगा मस्तपैकी आपण खाऊ गाईच. हे बघा मॅडम, आता हिला पण भात पाहिजे. ती काय काय घेतली. ये पहिल्यांदा इकडे दादा. इकडून इकडून आहे, पळ उठ. पाणी घेते. पाणी हे गरम हे कसं टाकू मम्मी. थांब. गाईज आम्ही ऑफिसमधून सुटलेलो आहे. आता आम्ही ना हॉटेलमध्ये जाणार आहे 3-4 जण. आम्ही खूप बोर झालो ऑफिसमधून. आता पाहू काय होतं. आता माझे मित्र येत आहे ऑफिसला. आणि काय सुनील बरं आहे का. हे बघा गाईज माझे मित्र येत आहे. दिसते का तुम्हाला. आंघोळ केली का. ही ऐश्वर्या आहे, ती ही रुचिता है. तो चलो हम मिलते हैं होटल में, बाय. क्या तू बनाने वाली है ना वीडियो, मुझे नहीं आता है वीडियो. इंस्टा पे बना रहे या फिर यूट्यूब पे? मैं यूट्यूब का बना रहा हूँ. थोड़े से बना रहे वो मेरे को हाथ हाँ, पकड़ के एकदम बैठना है, quality. जल्दी से बना रहे हाँ तो फिर शॉर्ट काय मित्रांनो पैसे मी देतो, हॅलो की नाही देतो. अच्छा अरे भाई यूट्यूब पे बोल दिया अभी कुछ पैसे देगा. मला असं वाटत होतं का आम्ही ना हॉटेलमध्ये आलो, पण मी ना आम्हाला ना लस्सीच्या दुकानात आणले पंचमला. हे देखो ऐश्वर्या. देख ले पहले पहले खा के देखते हैं ना कैसा है क्या है. ऐसे ही थोड़ी ना नाम है मला पण आहे ना माझ्या घराला जर नवीन झालं ना तर असं लावायचं. हे देखो ऐसा पत्राचं जरी असलं ना तरी लावता येतं. हां तरी लावता येतं. एवढा टाइमपास कशाला करतो. रबडी काजू ऑर्डर करावा घ्या. असं नाही म्हणायचं. हे बघा इथं फोटोशूट चालू आहे आणि इथं मॅडम फक्त बसलेला आहे. हा पण फोटो घेत आहे. अरे दिसतच नाहीये. हा तर दिसला. ही चॉकलेट आहे, ही केसर आहे आणि ह्या दोन मँगो. ह्या दोघी खाणार आहे चॉकलेट. हा तसं आपण सगळे एकत्रच करू. बघू आपण टेस्ट कसा आहे. मित्रांनो मी फायनली घरी आलेलो आहे आणि घरी आल्याला डायरेक्टली मी आमच्या दुकानात घुसलेलो आहे, कारण की मी दुकानाचं सामान आणलं होतं. पेप्सी आणलं होत्या, लस्सी आणलं होत्या आणि खोबऱ्याचा पट्टा आणला होता. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. आणि लस्सी मी इतक्या भारी आणल्या, एकदम वेगवेगळ्या प्रकारचे मी लस्सी आणलेले आहे. तिन्ही पण वेगळ्या. पहिले फक्त आम्ही ना पोपटी लस्स्या वापरायचो, म्हणजे पोपटी कलरच्या आहे ना. हे बडबडी
पोपटी कलरच्या आम्ही लस्सी आहे ना म्हणजे विकायचो. आता वेगवेगळे फ्लेवर आहे, पिवळ्या पण आलेला आहे आणि थोडा वेगळा फ्लेवर पण आला आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. ओके, तर हे बघा गाईस, पहिले ना आम्ही हा फ्लेवर विकायचो पोपटी कलरचा, एकदम बेस्ट लस्स्या होत्या. नंतर आत्ता आहे ना नवीन या बघा हे आल्या 2 वाल्या लस्स्या आहे या पिवळ्या कलरच्या, आणि ह्या आहे ना ब्लॅक कलरच्या चॉकलेटी कलरच्या लस्स्या या. आत्ता या 2-3 गेल्या पण गिराईक पण घेऊ पण गेलेल्या लस्स्या, आणि ह्या 3 फॅप्स्या आणल्या होत्या आणि खोबऱ्याचा पट्टा आणला. तर आता उन्हाळा चालू आहे गाईस, काही ना काही इम्प्लिमेंट उन्हाळ्यात केलीच पाहिजे दुकानात, त्यामुळे आपला धंदा वाढेल, त्यामुळे म्हणजे आपल्याला काहीतरी आपली ग्रोथ होईल. ठीक आहे, तर उन्हाळा आहे गाईज, उन्हाळ्यामध्ये पेप्स्या म्हणा, ड्रिंक्सच्या बॉटल म्हणा, काही पण स्लाईस, जिरा सोडा, स्प्राईट, असं थंडगार वस्तू काही पण म्हणा ते चालता. उन्हाळ्याच्या दिवसात त्याला खूप चालता, त्याच्यामुळे मग आम्ही ते विकायला आणतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आणतो. ओके, तर मी आल्याला डायरेक्ट आज थोडं लवकर आलो होतो ऑफिसमधून, तर डायरेक्टली दुकानात घुसलो. आता सगळ्या फॅप्सन ते मला लावून द्यायचं आहे. 1 मिनटं मी तुम्हाला आमच्या फ्रीजमध्ये सुद्धा दाखवतो. आमच्याकडे ते रेफ्रिजरेटर नाही, ते नाही का असं चपटर राहतं व्हाईट कलरचं असं आडवं राहतं, ते आमच्याकडे नाही, पण आमच्याकडे आमचं साधं फ्रीज आहे, त्याच्यामध्ये लस्स्या आणि फॅप्स्या. हे बघा गाईज, आमच्या फ्रीजमध्ये स्लाईसच्या हे राहतं, इथं अंडे ठेवतं, पण आम्ही इथं हे ठेवलेलं आहे. आणि खाली इकडं हे बघा स्प्राईट आहे, हे इकडं जिरा आहे, आणि याच्यात चॉकलेट आणि ते जे विरघळून जातं आणि ते याच्यात लस्सी आहे. आता हे पूर्ण फ्रीज आहे ना खाली झालेलं आहे, त्यामुळे मला आहे ना याच्यात आहे ना पूर्ण पेप्स्या भरायच्या आहे, तर मग मी आता ते काम पहिले करतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी प्रॉपरली सगळ्या पेप्स्या ठेवून दिलेल्या आहे आणि माझं सगळं काम झालेलं आहे. आता फक्त जेवायचं आणि थोड्या वेळ चक्रा मारायच्या, लगेच झोपून घ्यायचं. आता आपण भेटू उद्या. आता बघू पुढच्या ब्लॉगला काय होतं कसं होतं. बने रहो मेरे चॅनल पे. बाय बाय.